नमस्कार मित्रांनो, तू हि रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरीला आता ते आईचे आणि अर्णवच्या बाबांचे फोटो बघून जबरदस्त धक्का बसलेला असतो. तेवढ्यातच अर्णव येतो आणि "मिस इंदौर, मी आलोय. काय सांगायचं होतं तुला?" असं तो तिला विचारतो. आता त्यावेळेला ईश्वरीला काय बोलायचं काहीच समजत नाही. कारण अर्णव आलाय आणि आईचे फोटो हातात आहेत. काय करायचं हे ईश्वरीला कळतच नसतं. त्याच वेळेला आता ईश्वरी खूप घाबरलेली असते. अर्णव म्हणतो, "मिस इंदौर, बोल ना, काय झालं? तुला काय बोलायचं आहे?" त्यावेळेला आता इथे ईश्वरी काहीच बोलू शकत नसते. ती म्हणते की "काय सांगू तुम्हाला मी सर?" तेव्हा अर्णव म्हणतो की "वॉव! म्हणजे इतकं सगळं खोलीला डेकोरेट केलं आहे. इतके लाईट्स आहेत, हे पेटल्स आहेत आणि फ्लॉवर्स वगैरे असे आहेत. नक्की काय आहे काय मॅडम? म्हणजे काही पर्सनल आहे का? म्हणजे व्हॉट्स द ओकेशन मॅडम?" असं तो तिला विचारतो. तेव्हा तरीही ती गप्पच असते. अर्णव म्हणतो, "मिस इंदौर, अगं बोलशील का? काय झालं? म्हणजे बर्थडे नाही, काही पार्टी नाही, काही मॅरेज नाही किंवा ॲनिव्हर्सरी नाही. तर हे सगळे कशासाठी? नक्की काय कारण आहे यामागे?" ईश्वरीला तो विचारतो. तो म्हणतो, "मिस इंदौर, बोल ना, काय झालं?" तेव्हा ईश्वरी रडत गप्प उभी असते. तो म्हणतो की "मिस इंदौर, प्लीज बोलतेस का? आणि खरंच खरं सांगू तुला, तू ना मिस इंदौर बडबड करतानाच अशी ओके दिसतेस. अशी तू कधीही शांत बरोबर वाटत नाहीस. मिस इंदौर नाही बडबड करताना छान दिसते. गप्प नको राहू. त्यामुळे प्लीज सांग, काय झालंय?" तेव्हा आता ईश्वरी स्वतःचा धीर एकवटते आणि म्हणते की "अर्णव सर." तेव्हा तो म्हणतो, "एक मिनिट मिस इंदौर, माझ्या हाताला ना हे जरा ग्रीस लागलंय, ते मी जरा क्लीन करून येतो." आणि तो वॉशरूमला जातो. तो निघून गेल्यानंतर ईश्वरी ते फोटोज बघायला लागते आणि ते फोटोज पाहून ईश्वरी खूपच घाबरते आणि म्हणते की "आता मी काय करू? हे फोटोज असे माझ्या हातात आहेत." तर तिला अंजलीताईचं आठवतं वाक्य की "अगं, व्यवस्थित सगळं चालू होतं. आई-बाबांचा सुखाचा संसार सुरू होता. पण एक बाई, तिने आमच्या बाबांना जाळ्यात ओढलं आणि माझी आई गेली." नंतर मग हे आठवतं की तो पेपरचा जो तुकडा होता, तो बाबांच्या बातमीचा ईश्वरीने बेडवर चुकून ठेवलेला असताना अर्णव तिथे येऊन तिला जाब विचारत होता की "मिस इंदौर, हे का करतेस तू? मला सांग, की मला त्रास देण्यासाठी हे सगळं तुझं सुरू आहे का?" म्हणजे ईश्वरी त्याला काही विचारायला जाणार, परंतु तो म्हणतो की "नाही, मी तुला काहीही सांगणार नाही आणि मिस इंदौर, तुला हे सगळं जाणून घेण्याचा काही अधिकारही नाही आहे." ईश्वरी घाबरलेली असते. ती म्हणते की "नाही, अर्णव सरांना ह्याचा खूप त्रास झाला होता आणि अर्णव सर हे सगळं विसरण्याचा प्रयत्न अजून करतात, परंतु त्यांचा तो धीर होत नाही आणि आज हे सगळं माझ्यासमोर आणि आज मला हे समजतंय की अर्णव सरांचं म्हणजेच जे काही वागणं आहे किंवा त्यांच्या आईच्या जाण्यामागे माझी आई कारणीभूत आहे, ही गोष्ट मला खरंच खूप खाते." ईश्वरी खूप घाबरलेली असते. ती म्हणते की "नाही, ह्या सगळ्या गोष्टी ना खूप विचित्र आहेत. मला खूप भीती वाटते या सगळ्याची. अर्णव सर, आता यांना मी नाही हे फोटो दाखवू शकत. यांना जर हे सत्य सांगितलं, तर मला माहीत नाही माझ्याबरोबर काय घडेल. अर्णव सर, नाही, मला हे सगळं नाही सहन होणार." ईश्वरी आता विचार करते की काही झालं तरीही अर्णव सरांना आता हे कळू द्यायचं नाही. म्हणूनच ती कपाट उघडते आणि कपाटामध्ये जाऊन ते फोटोज ठेवून देते आणि ते फोटोज पुन्हा तिच्या कपड्यांच्यामध्ये व्यवस्थितपणे ती लपवून ठेवते. नंतर अर्णव येतो आणि विचारतो की "हां, बोल ना मिस इंदौर, मी झालंय फ्रेश होऊन आलोय. बोल तू, काय झालंय? म्हणजे नक्की काय आहे तुझ्या मनामध्ये? तू नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करते? मला तू अर्जंटली ऑफिसमधून तर बोलावून घेतलं. मग सांग ना काय झालं?" ईश्वरी म्हणते की "हो अर्णव सर, मला तुमच्याशी बोलायचंच होतं एका महत्त्वाच्या विषयावर आणि म्हणूनच मी तुम्हाला बोलावून घेतलं खरं तर आणि म्हणूनच." तेव्हा तो म्हणतो की "ओके, बोल मग काय झालं?" तेव्हा ईश्वरी खूप घाबरलेली असते. ती आता काय बोलावं काही सुचत नाही. ती आता बाजूला जाते आणि म्हणते की "अर्णव सर, मला तुम्हाला सांगायचं होतं की." तेवढ्यातच तिला चक्कर येते आणि ती खाली पडते. तेव्हा अर्णव म्हणतो, "मिस इंदौर, उठ, उठ मिस इंदौर, काय झालं?" तेव्हा आता तो तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु ईश्वरी काही उठत नसते. तो आवाज देतो, "मिस इंदौर, प्लीज उठ ना." तर इथे ती न उठल्यामुळे अर्णवने डॉक्टरांना बोलावून घेतलेलं असतं. सगळेजण आलेले असतात. तेव्हा वल्लरी विचार करते की काय झालं असेल? म्हणजे हे सगळं अर्णवने पाहिलंय की नाही? तर इथे डॉक्टर आता ईश्वरीला चेक करत असतात. तेव्हा मग डॉक्टरचं चेक करून झाल्यानंतर अर्णव म्हणतो की "डॉक्टर, काय झालंय तिला?" त्यावर अंजली पण विचारते की "हो, अचानक डॉक्टर काय झालं?" तेव्हा डॉक्टर म्हणतात की "यांना खूप जास्त टेम्परेचर आहे." "काय झालं होतं नेमकं?" तेव्हा
मग अर्णव म्हणतो की काही नाही, ती नॉर्मल होती. म्हणजे जेव्हा मी घरी आलो, तेव्हा मला तिला काहीतरी सांगायचं होतं आणि ते सांगत असतानाच तिला चक्कर येऊन ती खाली पडली आहे. तेव्हा मग डॉक्टर म्हणते की हो, ॲक्चुअली काय झालंय, की यांनी कुठल्यातरी गोष्टीचा जबरदस्त असा मानसिक धक्का घेतला आहे, म्हणून हे सगळं झालंय. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी या खूप जपल्या पाहिजेत. म्हणजे यांचं टेम्परेचर हे वाढत राहिलंय आणि जर कमी होत नसेल किंवा वाढतच असेल, तर प्लीज त्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. आणि तुम्ही ना थोड्या थोड्या वेळाने यांचं टेम्परेचर ट्रेस करत जा. कारण कसं आहे, जर जास्तच वाढलं तर आपल्याला यांना हॉस्पिटलाइज्ड करावं लागेल. त्यासाठी आपल्याला यांची खूप काळजी घ्यायची आहे आणि लक्ष ठेवावं लागेल. तेव्हा आता अर्णवला तर धक्काच बसतो, की नक्की हे ईश्वरीला काय झालं? अचानक हॉस्पिटलमध्ये जाण्यापर्यंत ईश्वरीचा ताप इतका कसा काय वाढला? काहीच कळायला मार्ग नसतो. त्यावर आता वल्लरी विचार करते, की अच्छा, म्हणजे माझ्या लक्षात आलं, नेमकं काय घडलं असेल. या ईश्वरीने हिचे आईचे फोटो बघितले असतील आणि म्हणूनच तिला हा सगळा धक्का बसलाय खरं तर. मलाही तसंच वाटतंय. आता अंजली पण घाबरलेली असते, की नक्की ईश्वरीला हे असं कसं झालं. त्यावर मग आता अर्णव म्हणतो, की आकाश, डॉक्टरांना जरा सोड आणि त्यांची फी. तेव्हा मग आकाश म्हणतो, की या डॉक्टर या, असं म्हणून आता तो तिथून निघून जातो आणि ईश्वरीचा हात हातात धरून अंजली बसलेली असते. तर अर्णव हा म्हणत असतो, की नक्की काय झालं असेल मिस इंदोरला? तेव्हा आता अंजली म्हणते, की हो ना, काय झालं काहीच कळायला मार्ग नाही आहे. बिचारी बघ ना कशी झोपली आहे आणि ती काहीतरी बडबडते. तेव्हा ईश्वरी काहीतरी बोलत असते, की "आई, आई." अर्णव सर. तेव्हा अर्णव म्हणतो, "मिस इंदोर, मी इथेच आहे. नको काळजी करू. आय एम देअर." तेव्हा मग अंजली म्हणते, की "बघ ना, कशी झोपेत बोलते ती." मला असं वाटतंय, की आपण ईश्वरीच्या आईला फोन करून इथे बोलावून घेऊया का? म्हणजे ईश्वरीला जरा बरं वाटेल. त्यावर वल्लरी म्हणते, की "अगं, छे छे अंजली, असं काय करतेस तू? इतक्या रात्री जर त्यांना तू कॉल करून सांगितलं, तर त्यांना टेन्शन नाही का येणार? म्हणजे हिला तापही आहे आणि चक्कर येऊन पडली, तर उगीच तिच्या घरचे रात्रीचे एवढ्या येणार, काळजी करत बसणार. त्यापेक्षा त्यांना न सांगितलेलं बरं. मला तरी असं वाटतं, की तू त्यांना सांगू नको. एवढ्या रात्रीचं त्यांना टेन्शन देणं बरं नाही." तेव्हा मामा विचार करतो, की काय आहे या वल्लरीचं? एका वेळेस आधी या माणसांची अजिबात चिंता करत नाही. ईश्वरीच्या घरच्यांचं तोंडही बघायला तयार होत नाही. पण आता अचानकच तिला ईश्वरीच्या घरच्यांची काळजी वाटू लागली आहे. कमाल आहे वल्लरी. एकदा हे टोक तर दुसऱ्यांदा ते टोक. त्यावर मग आता अर्णव म्हणतो, की "हो, अगदी बरोबर आहे." मग त्यानंतर आजी म्हणते, की "अरे, झोपेत आहे ती आणि तापात जास्त ताप असल्यामुळे कधी ना कधीतरी अशी बडबड होत असते. त्यामुळे तुम्ही असं काळजी करू नका." त्यावर मग अर्णव म्हणतो, की "हो, ठीक आहे. आपण एक काम करूया. वाटल्यास उद्या सकाळी मी तिच्या घरी सांगतो आणि मग त्या हिला भेटायला येतील. आत्ता रात्रीचे इतक्या नको सांगायला." तेव्हा सगळेजण आपापल्या रूममध्ये जात असतात. मग अर्णव ईश्वरीचा हात धरून म्हणतो, की "नक्की काय झालंय मिस इंदोरला ना काहीच कळत नाहीये. अचानक तिला हा त्रास व्हायला लागला." तेव्हा मग अंजली म्हणते, की "चिंटू, काही लागलं तर सांग. आता आम्ही आहोत खालीच आणि हो, थोड्या थोड्या वेळाने तिचा ताप चेक करत राहा. म्हणजे कसं आहे आपल्याला समजेल, की नक्की काय झालंय ते. आणि थोड्या थोड्या वेळाने लक्ष ठेवत राहा." तेव्हा मग अर्णव "ओके ताई" असं म्हणतो आणि नंतर सगळीजणं खाली येतात. त्याचबरोबर इथे ईश्वरीचं विचार सगळ्या घरामध्ये पूर्ण पसरलेले असतात, कारण की तिला अचानक ताप आल्यामुळे कोणालाही काहीही सुचत नसतं. आजी म्हणत असते, की "खरंच काहीच कळत नाहीये. हे असं कसं घडलंय? म्हणजे आत्तापर्यंत सगळं काही चांगलं चालू होतं. खरंच कळायला मार्ग नाही. आता सकाळपर्यंत सगळं नीट होतं. सगळं घर आपलं आनंदात होतं. मला तर वाटतंय, की आपल्या या घराला ना आणि ईश्वरीला कोणाची तरी नजर लागली आहे." त्यावर अंजली म्हणते, की "हो ना, बिचारी खूप खुश होती, पण काय झालं काहीच कळत नाहीये." त्यावर मग आता वल्लरी हे तिथेच असते आणि मामा तिला काहीतरी बोलायला जात असतो, की "वल्लरी, तू जरा ईश्वरीला." पण ती नाकाने तोंड मुरडून अगदी तिथून निघूनच जाते आणि आकाश तिथे येतो. तेव्हा मग आता लगेचच आकाश म्हणतो, की "हे बघा, पण आपण असं टेन्शन घेऊन काही होणार नाही आहे. कारण की ऑलरेडी ईश्वरी आजारी आहे, म्हणून दादा टेन्शनमध्ये आहे. आपल्याला त्याला धीर दिला पाहिजे. आपणच टेन्शन घेतलं तर तोही कोलमडेल." मग मामा म्हणतो, की "बरं आहे तुझं आकाश, बरोबर आहे अगदी." आणि तो अर्णवला औषधं देण्यासाठी आकाश निघून जातो. तर इथे आता वल्लरी ही रागाने निघून गेल्यामुळे मामाही तिच्या मागे मागे जातो. तर इथे आता अंजलीला राकेशचा फोन येतो. तो म्हणतो, की "काय गं अंजली, अजून तू इथे फार्म हाऊसवर आली नाही?"
तेव्हा अंजली म्हणते की हो अहो, खूप मोठा प्रॉब्लेम झाला इथे आत्ताच. ईश्वरी बेशुद्ध होऊन चक्कर येऊन पडली आजारी आणि तिला खूप ताप आहे, कमीच होत नाही आहे ताप. तेव्हा तो म्हणतो की काय गं, अचानक काय झालं ईश्वरीजींना? मग अंजली म्हणते की हो मलाही कळत नाही आहे, पण ना मला तिथे आता येता येत नाही. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, तुम्हीच इथे या ना तर खरंच बरं होईल. तेव्हा तो म्हणतो की हो हो, तू तिथेच थांब, तुझी गरज असेल मी येतो, काळजी करू नकोस. आणि ते म्हणते की हो, तुम्ही पण इथे जरा आलात तर बरं पडेल. मग तो फोन ठेवतो आणि विचार करतो की अरे वा, म्हणजे हा चिंटू ईश्वरीच्या आजारपणात बिझी असणार, तर मला अंजलीकडून काहीतरी करून पैसे उकळता येतील. तर अर्णव इथे ईश्वरीच्या डोक्यावरती मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवत असतो आणि थोड्या थोड्या वेळाने ईश्वरीचा तापही चेक करत असतो. तो विचार करतो की ईश्वरीला काय नक्की झालं असेल, मिस इंदोरची ही तब्येत अचानक कशी काय बिघडली, याचा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. त्यावेळेला तो आता म्हणतो की मिस इंदोर, हे काय होतं आहे तुला? तेव्हा ईश्वरीची जराही हालचाल नसते आणि ती अजूनही शुद्धीवर आलेली नसते. म्हणून अर्णव हा कंटिन्यू तिच्या डोक्यावरती मिठाच्या पाण्याच्या, आता थंड पाण्याच्या वगैरे घड्या ठेवत असतो. त्याच वेळेला आता ईश्वरीची जराही काहीही हालचाल नसते. अर्णव मात्र अगदी नेटाने तिचं सगळं काही करत असतो आणि ईश्वरीला असं झोपलेलं पाहून त्याला सहन होत नसतं. तो ईश्वरीकडे बघत म्हणतो की मिस इंदोर, हे काय झालं आहे तुला अचानक? हा असा अचानक ताप कसा काय आला तुला? आणि मिस इंदोर, तुला मला काय सांगायचं होतं? अशी काय कोणती गोष्ट होती जी तू मला सांगणार होतीस? असं विचार तो आता करत असतो. आणि तेवढ्यातच तिच्याशी बोलताना तो मिठाच्या पाण्याच्या घड्याही चेंज करत असतो. त्यावर आता इथे ईश्वरी मात्र अजूनही झोपेतच. अन्न विचार करतो, नक्की काहीतरी झालंय. तो विचार करतच तिच्याकडे आता बघत राहिलेला असतो. ईश्वरीला कधी शुद्धीत्वरून जाग येते हे सगळं तिला बघायचं असतं. तर इथे आता अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, अगं हे असं कसं घडलं मला काहीच कळत नाही आहे. पण ना मला हे तुला असं बघवत नाही आहे मिस इंदोर. मला सवय नाही आहे ना तुला असं कधी बघण्याची. आता तो तिचा हातात हात घेऊन बोलतो, मिस इंदोर, तू अशी पडलेली किंवा झोपलेली मला अजिबात बघवत नाही आहे. तू बडबड करताना चांगली दिसते ना मिस इंदोर. आणि तुला खरंच सांगू मी, मला ना हे सगळं असं बघण्याचा त्रास होतो आहे. मी तुला कधी सांगत नाही, परंतु मिस इंदोर, खरंच मला ही तू हवी आहेस आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मिस इंदोर. मी तुला कधी कबूल करून दाखवलं नाही, पण आता मी तुला सांगतो की मिस इंदोर, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि तुला जर काही झालं ना, तर मी खरंच खरंच कधी जगू शकणार नाही. आय लव्ह यू मिस इंदोर, आय लव्ह यू अ लॉट मिस इंदोर. असं म्हणून आता तो स्वतः प्रेमाची कबुली तिला देऊन टाकतो आणि म्हणतो की मिस इंदोर, मला खरंच तू हवी आहेस, त्यामुळे प्लीज लवकर बरी हो मिस इंदोर. असं म्हणून तो आता तिचा हात धरून, त्याच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ईश्वरी ही पूर्ण गाढ असते. पण अर्णव अर्णव मात्र तिची वाट बघत बसलेला असतो. आता थोड्या वेळाने मिठाच्या पाण्याच्या घड्या वगैरे ठेवून पण झालेल्या असतात. तरीही ईश्वरीचं टेम्परेचर कमीच होत नसतं. तो पुन्हा एकदा तिचं टेम्परेचर बघतो आणि म्हणतो की हे काय आहे, मिस इंदोरचं टेम्परेचर कमी का होत नाही आहे? आता त्याला खूप राग आलेला असतो. रूममध्ये ज्या लाईट्स लावलेल्या असतात, त्या लाईट्स रागाने तो खाली खेचून काढतो आणि पडद्याखाली फेकून देतो. कारण त्याला जे काही घडलं, ईश्वरीने जे काही केलं, परंतु ते सक्सेसफुल झालं नाही याचा खूप जास्त राग आलेला असतो आणि तो चिडूनच ते सगळे लाईट्स वगैरे खाली फेकतो. ईश्वरी अजूनही बेशुद्धच असते. अर्णव खूप घाबरलेला असतो की मिस इंदोर, नक्की तुला काय होतंय? वल्लरी तिच्या रूममध्ये येते, कडी लावून घेते आणि कपाट उघडून ते जे आतले फोटोज असतात, म्हणजे अर्णवच्या बाबांचे आणि सुप्रियाचे फोटोज, ते फोटो आता ती बघते आणि म्हणते की नक्की काय झालं असेल या फोटोंचं? या माणसाने हे फोटो पाहिले असतील की नाही? अर्णवने फोटो पाहिले असतील की नाही? मग तो इतका शांत कसा काय? त्यावर आता लगेच ती विचार करते की बरोबर, म्हणजे ते फोटोज आहेत ते फक्त त्या ईश्वरीने बघितलेत आणि म्हणूनच त्या ईश्वरीने फोटो बघितल्यामुळे तिला हा मानसिक धक्का बसला असणार, जसं डॉक्टर बोलली. मग मला असं वाटतंय की हा फोटो फक्त ईश्वरीने कसा काय पाहिला? अर्णवने कसा नाही बघितला तो फोटो? अर्णवनेही बघायला हवा होता तो फोटो. हेच तर माझं प्लॅनिंग होतं. आता हे सगळं तिला धक्कादायक असणार आहे. आपल्या आईबद्दलचं सत्य समजल्यामुळे तिला धक्का बसलाय. आता त्यावरती विचार करते की नक्कीच आता काहीतरी केलं पाहिजे, मोठा धमाका केला पाहिजे, जेणेकरून अर्णवपर्यंत पण ते सगळं पोहोचेल आणि हे फोटोज त्याच्या हाती लागतील. अर्णव आता इथून तिथून चालत असतो आणि ईश्वरी कधी उठून बसेल आणि कधी तिला व्यवस्थित बोलता येईल याचा विचार तो करत असतो. आणि
सारखा सारखा इकडून तिकडून फिरून रूममध्ये तो ईश्वरीकडेच बघत असतो आणि त्याची झोपही लागत नसते. त्यावेळेला मग आता पुढची वेळ येते आणि ईश्वरी आवाज देते की अर्णव सर, अर्णव सर. तेव्हा मग अर्णव धावत येतो आणि म्हणतो की मिस इंदोर बोल ना, काय झालं? तेव्हा मग तो तिच्या डोक्यावरचा फडका म्हणजेच थंड पाण्याचा फडका पुन्हा चेंज करतो. ईश्वरी आता पुन्हा झोपेत असते. अर्णव हातात हात धरतो आणि हात धरून म्हणतो की मिस इंदोर, काय झालं हे सगळं तुला? खरंच मला ना हे सहन होत नाही आहे मिस इंदोर. प्लीज उठून तरी बस ना. तुला काय सांगायचं होतं? तुला काय व्यक्त व्हायचं होतं? ते सांग ना मला. असं म्हणून अर्णव तिचा हात हातात घेऊन खूपच आता रडत असतो. कारण त्याला ईश्वरीची अशी ही परिस्थिती अजिबातच बघवली जात नसते. आणि मग अर्णव हा तेवढ्यातच तिच्याकडे बघतो. ईश्वरी आवाज देते, अर्णव सर. तेव्हा तो म्हणतो की हां मिस इंदोर बोल ना. तेव्हा ती म्हणते की अर्णव सर, कपाट आई, कपाट आई, असं ती खुणावून दाखवत असते आणि बोलत असते. तर अर्णव म्हणतो की कपाट काय? काय कसलं कपाट? असं म्हणून त्यालाही कन्फ्युजन झालेलं असतं. तो बोलतो, मिस इंदौर नक्की कशाबद्दल बोलतेस तू? कोणतं कपाट? काय नक्की सांगतेस का? परंतु तरीही ती पुन्हा कपाट कपाट असं बोलून पुन्हा ती बेशुद्ध होते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदौरला कपाटात काय बोलायचं आहे नक्की? नक्की काय सांगते ही? असं विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. अर्णव हा तिथून जात असतो, परंतु ईश्वरी घट्ट आता त्याचा हात धरते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नाही, ही काहीतरी झोपेत म्हणजेच तापात काहीतरी बोलतीये. कदाचित दुसरंच काहीतरी असेल. जेव्हा बरी होईल तेव्हा मी विचारेन नक्की काय प्रॉब्लेम होता ते. मग अर्णवला आता काहीच कळत नसतं. तो असाच ईश्वरीचा हात धरून असतो आणि म्हणतो की मिस इंदौर प्लीज तू शांत हो, तुला काही त्रास होणार नाही, तू शांत हो. ईश्वरी म्हणते अर्णव सर, अर्णव सर. आता अर्णव हा ईश्वरीचा हात धरून असतो आणि म्हणतो की नाही मिस इंदौर, प्लीज असं करू नको, तुला उठावंच लागेल आणि प्लीज तू उठ. तेव्हा मग आता अर्णव हा तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो आणि पुन्हा तिच्या डोक्यावरच्या त्या पट्ट्या चेंज करत असतो. अर्णव म्हणतो की असा काय धक्का बसलाय मिस इंदौर तुला, की तुला इतका त्रास होतोय? नक्की काय झालंय? आणि तुला कपाटामध्ये नक्की काय खुणवायचं आहे? कपाट आणि आई, नेमकं काय बोलायचं आहे तुला? तेव्हा अर्णव आता खूप घाबरलेला असतो. ईश्वरीला असं वाटत असतं की तिने सगळं आईबद्दल सांगून टाकावं, परंतु अजिबात नाही. हे सगळं करणं म्हणजे खूपच धोक्याची घंटा आहे. त्यामुळे हे सगळं होणं खूप गरजेचं नाही आहे. तर इथे आता अर्णव अजूनही तसाच असतो. तर वल्लरी मात्र म्हणत असते की आता हे फोटो मला अर्णवपर्यंत नेले पाहिजेत. तर इथे मामा दरवाजा वाजवतो की वल्लरी दरवाजा उघड. तेव्हा ती उघडते आणि म्हणतो की नेमकं काय चाललं तुझं? म्हणजे प्रत्येक वेळेला हे काय आहे? तेव्हा ती म्हणते की माझं काहीतरी महत्त्वाचं काम होतं. तेव्हा तो म्हणतो की अगं, मी तुला म्हणालो की ईश्वरीबद्दल काहीतरी कर, जरा बघ. तर तू नको म्हणालीस आणि आता मगाशी ईश्वरीच्या घरच्यांची काळजी दाखवलीस आणि आता अशी वागतेस, ते ईश्वरीकडे बघायलाही तयार नाहीये. मी तुला फक्त सांगितलं की जाऊन जरा अर्णवला बघ काय हवं नको ते, पण तू गेलीसच नाही. हे नक्की काय प्रकार आहे तुझा? मला कळत नाहीये. हे बघ वल्लरी, तू आलीस रूममध्ये ठीक आहे, पण इतकं कडी लावून करण्याइतपत काय होतं तुझं? मला काहीच कळत नाहीये. आणि तू हा काय प्रकार काय करतेस? एकदा या टोकाला वागते तर दुसऱ्यांदा त्या टोकाला वागते. नक्की चाललंय काय? त्यावर आता वल्लरी म्हणते की हे बघा, तुम्ही ना उगीचच मला जज करत बसू नका. त्यापेक्षा तुम्ही जाऊन तुमच्या त्या लाडक्या भाच्याची बाजू घ्या. त्यावर आता मामा ओरडतो आणि म्हणतो की हे बघ वल्लरी, लक्षात ठेव हां. तेव्हा ती म्हणते की हे बघा, तुम्ही गप्प बसा. उगीचच मला नको त्या गोष्टी तुम्ही सांगत बसू नका. तुम्हाला आहे ना कौतुक त्या ईश्वरीचं आणि घराचं, मग बसा करत. मला त्याबद्दल काहीही वाटत नाही. काहीच नाही विचार करत मी त्या बाबतीत. असं आता ती बोलून निघून जाते आणि त्याच वेळेला मग मामा विचार करतो की नक्कीच ना काहीतरी गडबड आहे. ती अशी का वागते, काहीतरी बघितलं पाहिजे. तर अर्णव आता फायनली ईश्वरीला शुद्ध येत नसते म्हणून गणूबाप्पाजवळ येऊन उभा राहतो. आणि ईश्वरीला प्रत्येक वेळेला गणूबाप्पाला हाक मारण्याची सवय असते. अर्णव म्हणतो, मिस इंदौर आता आजारी आहे. गणपती बाप्पा, खरं तर मी तुझ्याशी कधी बोलत नाही. मिस इंदौरला अचानक ताप आलाय. ते कसं झालंय, काय झालं काहीच कळत नाही. परंतु अचानकच हे कसं झालंय याचा मला त्रास होतोय आणि त्यामुळे मिस इंदौरलाही तितकाच त्रास होतोय. त्यामुळे गणूबाप्पा, मी तर तुझ्याशी कधी बोलायचो नाही किंवा तुला कधी मानायचो नाही, परंतु माझं तुझ्याशी कनेक्शन हे मिस इंदौरमुळे आहे. मिस इंदौरमुळे मी तुला मानायला लागलो आहे. त्यामुळे प्लीज असं करू नको. मिस इंदौरची तब्येत लवकर बरी कर. काही झालं तरी मिस इंदौर लवकर बरी झाली पाहिजे. तिची काळजी मला वाटते.
त्यामुळे तू प्लीज अशी रिक्वेस्ट करतो तुला की माझी मिस इंदोर लवकरात लवकर बरी होऊ दे. तिला हा जो काही त्रास होतोय ना, तो मला बघवत नाही आहे. त्यामुळे तिच्यासाठी प्लीज तू काहीतरी निर्णय घे आणि तिला लवकर बरं कर. तिच्या डोक्यात काय टेन्शन आहे ते मला माहीत नाही, परंतु तिला लवकर बरं कर, असं आता इथे अर्णव हा सांगत असतो. आणि त्यावेळेला मग ईश्वरी अजूनही बेशुद्धच असते. अर्णव हा बघतच राहतो की कसं बरं होईल. ईश्वरी दुसऱ्या दिवशी म्हणजेच पुढच्या भागामध्ये उठते आणि फ्रेश झालेली असते. ती विचार करते की अर्णव सर, काय आणि कसं सांगू तुम्हाला, मला खरंच कळत नाही आहे. कारण मला ही अजून प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही. परंतु मी आता ही प्रश्नांची उत्तरं विचारणार आहे माझ्या आईला. असं म्हणून आता आईशिवाय मला दुसरं कोणीही या गोष्टी सांगू शकत नाही. जे काही घडलं होतं ते, असं ती आता बोलून दाखवते. आणि मग ती खाली उतरत असताना राकेश तिला मदत करत असतो. आणि त्याच वेळेला राकेश हा तिला धरत असताना त्याला खूप मजा वाटत असते. तो म्हणतो की अरे वा, इतकी मजा वाटते म्हणून इतक्या दिवसानंतर मिस इंदोर म्हणजे माझ्या इंदोरी जिलेबीला जवळ घेण्याचा चान्स मिळाला आहे मला, असं म्हणून आता तो तिच्या खांद्याला धरून तिला खाली आणत असतो. तेवढ्यातच वरून अर्णव बाहेर येतो आणि अर्णव समोर बघतो. तर आता त्याला बघितल्यानंतर त्याला राग येतो, कारण की राकेशने असं धरलंय खांद्यावर हात ठेवून, हे त्याला बघवलं जात नसतं. आणि त्याचमुळे तो धावत 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 खाली येतं आणि तो म्हणतो की बाजूला हो मिस इंदोर, असं म्हणून आता तो येतो आणि राकेशला तिथून असं थोडंफार ढकलल्यासारखं करून स्वतः ईश्वरीच्या बाजूला जाऊन आता तो उभं राहायला बघत असतो. मात्र जेव्हा हे सगळं अर्णव करतो तेव्हा आता राकेशला खूपच धक्का बसलेला असतो. त्याच्याचबरोबर अंजलीलाही कळत नसतं की नेमकं अर्णवने हे सगळं का केलं. तेवढ्यातच ईश्वरीला चक्कर येत असताना ईश्वरी हे अर्णवला मिठी मारते. नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.